जाने वाले जाने तर मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हायरल रील्स व्हिडिओ एडिटिंगवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल झालेला आहे. तो तुम्ही डेमो बघून समजलाच असाल. आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल यूज केलेले आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिम्पली आपल्याला ते सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं. व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आपल्याला ते सिम्पली कोपऱ्यात क्लिक करायचे. त्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला ते एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून हे जे सॉंग असेल ते आपल्याला असं प्रकारे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर जे ते पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे जे ते पुढे द्यायचे. मित्रांनो, पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो बीट रील मित्रांनो त्यानंतर आपल्याला ते स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला त्या पुढे जायचे बीट रील मित्रांनो. त्यानंतर पुन्हा कट करून घ्यायचे अशा प्रकारे स्प्लॅटवरती क्लिक करून. त्यानंतर पुन्हा बीट रील मित्रांनो त्यानंतर पुन्हा स्प्लॅट करून घ्यायचे. मित्रांनो, अशा प्रकारे सर्व बीट कट झाल्यानंतर आपल्याला आता पुन्हा स्टार्टिंगला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला रिप्लेसवरती जायचं. मित्रांनो, रिप्लेसवरती गेल्यानंतर ते मित्रांनो थांबा जरा इथे अशा प्रकारे मित्रांनो त्या व्हिडिओला सिलेक्ट करून रिप्लेसवरती गेल्यानंतर जे आहे ते आपल्याला तुमचा जो काय फोटो असेल त्याला सिम्पली ते फोटोजवरती जाऊन अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते असं प्रकारे त्याला 2 बोटांनी झूम करून घ्यायचे. तर असं प्रकारे सर्व फोटो जे असतील तिथे आपल्याला बीटनुसार ते बीटमध्ये आपल्याला जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचे. मित्रांनो, स्टार्टिंगला आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सेकंड फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती जाऊन इथून आपल्याला स्ट्रेच आणि डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन इथून फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन इन ॲनिमेशनवरती जायचे आणि इथून आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन इथून 1 सेकंड ठेवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे ते रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याचीसुद्धा ड्युरेशन मित्रांनो 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर इथून आपल्याला स्विंग बॉटम हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन 1 सेकंड ठेवून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा कोंबोवरती जायचे आणि इथून जे इथे बाउन्स 1 हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन इथून फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन इन ॲनिमेशनवरती जायचे. इथून आपल्याला जे इथे रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे इथे स्विंग राईट हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन 1 सेकंड ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारायचे. डन झाल्यानंतर अशा प्रकारे जे इथे आपल्याला पहिला फोटो आणि दुसरा फोटो तिसरा फोटो सोडल्यानंतर आपल्याला जे आहे तिसऱ्या आणि चौथ्याच्यामध्ये एक ट्रान्झॅक्शनचं ऑप्शन भेटून जाईल मित्रांनो. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे ते थोडंसं लोड होईल मित्रांनो. त्यानंतर जे येईन हा ट्रान्झॅक्शन इथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते डन मारायचे. डन झाल्यानंतर तुम्ही मित्रांनो ह्याचे ड्युरेशन अशा प्रकारे पूर्ण फुल करून घ्यायचे. त्यानंतर डन मारून त्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्याला पुल आउट हा ट्रान्झॅक्शन इथे ॲड करायचे. त्यानंतर इथं ड्युरेशन मित्रांनो पूर्ण फुल करायचे. त्यानंतर जे आहे आपल्याला एक ट्रान्झॅक्शन सोडून शेवटच्या ट्रान्झॅक्शनवरती द्यायचे 2 असतील ते. त्यानंतर जे ते इथून पुन्हा आपल्याला पुल आउट हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. ड्युरेशन पूर्ण हाय फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे त्या पुढच्या लास्टच्या ट्रान्झॅक्शनवरती जाऊन पुन्हा आपल्याला पुल आउट हा ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे आणि ड्युरेशन मित्रांनो पूर्ण फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे ते स्टार्टिंग लेवल इफेक्ट्सवरती जायचे. इफेक्ट्सवरती गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे ते अशा प्रकारे ट्रेंडिंगच्या कॅटेगोरीवरून जे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरी खाली तुम्हाला डायमंड झूम हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. तो सिम्पली ॲड करून डन करायचे. त्यानंतर ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. तर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे आहे ते आपल्याला स्पीड जी असेल ती मित्रांनो 25 ठेवून घ्यायची. त्यानंतर सिम्पली डन मारायचे. डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन मित्रांनो आपल्याला जे आहे ते अशा प्रकारे मित्रांनो फोटो आपला जो आहे ते अशा प्रकारे आल्यानंतर ते थोडंसं मित्रांनो फोटो तुमचा जसा इफेक्टचा थोडंसं संपल्यानंतर स्टार्टिंगचा अशा प्रकारे तिथे स्टार्टिंगला यायचं मित्रांनो ह्या पोझिशनला म्हणजे 0.4 सेकंद 00.04 सेकंद असेल. त्यातला पहिल्या शून्याचं दुसरं शून्य असेल तितकं येऊन म्हणजे येते आपल्याला बॉडी पिटवरती क्लिक करून जे येते ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला इथून जे येते अशा प्रकारे फ्लेम विंग्स हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन मारायचे. त्यानंतर इथून ह्याची ड्युरेशन जे असेल तर मित्रांनो आता 4 सेकंद आणि 6 सेकंदच्या मध्ये जो डॉट असेल त्याच्याबरोबर मध्ये जे आहे ते आपल्याला एक डॉट असेल तितक्या वेळेचे ड्युरेशन ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमच्या फोटोनुसार कलर सेट करून घ्यायचे. त्यानंतर स्पीड जे असेल ते मित्रांनो अशा प्रकारे ते 35 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे पुन्हा आपल्याला ते स्टार्टिंगला येऊन जे आहे ते अशा प्रकारे मित्रांनो स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला पुन्हा व्हिडिओ पिटवरती क्लिक करून
आपल्याला जे आहे ते स्प्लिटची कॅटेगरी जाऊन मिरर 3 लेअर्स हा इफेक्ट ॲड करून डन मारायचं. त्यानंतर ह्याची ड्युरेशन लास्टपर्यंत अशा प्रकारे फोटोचे ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर फिल्टर पूर्ण शून्य करायचं आणि वर्टिकल असेल तुम्ही तुमच्या फोटोनुसार अशा प्रकारे ते ठेवून घ्यायचे. मित्रांनो मी जे येते इथून त्याची वर्टिकल साईज असेल ते मित्रांनो ते 30 ठेवून मारून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या वरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करून ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जायचे. ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर इथून जे ते आपल्याला टोटेम फ्लेम्स हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन मारायचे. त्यानंतर जे ते ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड मित्रांनो आपल्याला इथून 50 ठेवून घ्यायचे. फोटोनुसार ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारून ह्याची ड्युरेशन फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर अशा प्रकारे जे ते आपल्या इथे इफेक्ट जे होते अशा प्रकारे ते संपल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं मित्रांनो शेक येत असेल ते अशा आल्यानंतर इथून जे थोडंसं मित्रांनो पुढे यायचे फोटोच्या. त्यानंतर जे ते आपल्याला अशा प्रकारे पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचं. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरी जाऊन खाली जे ते गॅस वेव्स हा इफेक्ट मित्रांनो भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 50 ठेवायचं. कलर जे तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. मी इथून कलरसुद्धा 50 ठेवून घेतलेला आहे. नंतर डन मारून इथून ह्याची लेन्थ जी असेल त्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोवरती गेल्यानंतर इथे बॉडी पिटवरती क्लिक करून अशा प्रकारे टर्न हेल्युकेशनच्या कॅटेगरीत जाऊन जे ते आपल्याला लाईटिंग टेक्स्ट हा इफेक्ट मित्रांनो भेटून जाईल. अशा प्रकारे येते तेव्हा सिम्पली ॲड म्हणून डन मारायचे. डन झाल्यानंतर ह्याची लेन्थ मित्रांनो फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून साईज जे असेल ते मित्रांनो जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे 40 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे स्पीड असेल ते मित्रांनो 45 ठेवायचे. त्यानंतर कलर जे आहे तुम्हाला आता इथून जे आहे ते अशा प्रकारे कलरसुद्धा चेंज करू शकतो. मी ते पूर्ण व्हाईट करून घेतलेलं आहे. त्यानंतर जे ते ग्लो असेल ते मित्रांनो अशा प्रकारे 20 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला इंटेन्सिटी 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारून त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करून हेल्युकेशनची पूर्ण कॅटेगरीत जायचे मित्रांनो. त्यानंतर जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे स्टार्टिंगलाच हा इफेक्ट भेटून जाईल. तुम्ही मित्रांनो इफेक्ट सिम्पली ॲड करून डन मारायचे. त्यानंतर जे येते ह्याची लेंथ ह्या फोटोवर ठेवायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून ह्याची स्पीड जी असेल ती मित्रांनो 50 डन मारून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर क्लोनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला इथून डोपलेंगर हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन मारायचे. ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला ॲडजस्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर जे येते स्पीड मित्रांनो आपल्याला असं बरं येते 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन मारायचे. डन झाल्यानंतर आपल्याला जे येते पुन्हा आपल्याला असं बरं त्याच फोटोला स्टार्टिंगला येऊन जे येते पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करून क्लोनच्या कॅटेगरीतून जे येते वरटेक डिस्टोरेशन ह्या मित्रांनो हा इफेक्ट ॲड करून जे येते सिम्पली इथून डन मारायचं. त्यानंतर इथून याचे ड्युरेशन या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते ट्विस्ट असेल ते मित्रांनो असे बरे 40 ठेवायचे. स्पीड जे येते ते मित्रांनो 45 ठेवायचे. त्यानंतर जे येते साईज असेल ते मित्रांनो आपल्याला असं बरं 50 वाढवून घ्यायचे. त्यानंतर जे मित्रांनो पूर्ण फुल करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारायचे. त्या पुढच्या फोटोवरती जाऊन अशा प्रकारे जे येते आपल्याला बॉडी पिकवरती क्लिक करायचे. बॉडी पिकवरती क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लेन्सच्या कॅटेगरीत जाऊन इथून आपल्याला टेक्नॉलॉजी आपल्याला असं बरं मित्रांनो हा पेज भेटून जाईल. त्या पुढे 2 उभे रेषे आहेत ते मित्रांनो ॲड केल्यानंतर तो सिम्पली डन मारायचे. इथून ह्याची लेंथ ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपल्याला जे येते साईज असेल ते 80 ठेवून घ्यायचे. आणि इथून जे येते स्पीड जे असेल ते 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर कलरसुद्धा तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारून पुन्हा आपल्याला त्या फोटोला स्टार्टिंग लिहून पुन्हा बॉडी पेटवरती क्लिक करून क्लोनच्या कॅटेगरीत जायचे. आणि इथून जे येते आपल्याला फ्रेगमेंट क्लोन हा इफेक्ट अशा प्रकारे भेटून जाईल मित्रांनो. तो सिम्पली ॲड करून डन मारायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण फुल करून इथून जे येते आपल्याला सिम्पली बॅक घेऊन हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा.